आणलं हे अप्पांनी आणलं. आणि जे टाकी कोणी बांधली गेली, अप्पांच्या माध्यमातून टाकी बांधली गेली. डिस्ट्रीब्युशन लाईन अप्पांच्या माध्यमातून टाकल्या गेल्या. अशा काळात फक्त ह्या लोकांनी उद्घाटन केलेली आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हरीश भगत यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये नारंगी येथे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार क्षितिज ठाकूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील, वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सदानंद पाटील, नरेंद्र पाटील, माजी सभापती यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक रंजन पाटील, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, ज्येष्ठ पदाधिकारी किरण ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नागरिकांनी नगरसेवक व पदाधिकारी यांना भेटावे. त्यांच्याकडून त्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्हाला कार्यालयामध्ये येऊन भेटा, समस्या नक्कीच सोडवल्या जातील असे सांगितले. या प्रसंगी बोलताना हरीश भगत काय म्हणाले पाहूया. नमस्कार, मी हरीश भगत, भारतीय जनता पार्टीमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होतो. निवडणुकीच्या मागील 6 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत होतो. निवडणुकीच्या 1 हप्ता अगोदर माझ्या उमेदवारीबाबत जो ठरवून विश्वासघात झाला, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. नशिबाने वसई विरारच्या जनतेच्या नशिबात एक होतं की आज बहुजन विकास आघाडीची सत्ता वसई विरार महापालिकेत आली. ते एक चांगलं द्योतक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला स्वतः लोकनेते, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माझे आमदार हितेंद्रजी ठाकूर जी, क्षितिजदादा ठाकूरजी, सदानंद पाटीलजी, किरण ठाकूरजी, तसेच रंजन पाटीलजी, सुरेखा कुरकेरीजी, असे आजी माझी सर्व नगरसेवक उपस्थित होते. नरेंद्र पाटीलजी पण उपस्थित होते. आणि अप्पांनी सुद्धा मला शब्द दिला की तू जे जनतेसाठी जे कार्यालय ओपन केलेलं आहे, तुझ्यातून कुठलंही समजा जनतेच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही, कोणत्या समस्या तुला अडचणी ठरत असतील, त्या तुझ्यातून समस्या सोडवल्या जात नसतील, तू ये, माझ्या कार्यालय 24 तास उघडं असते, मी तुझी प्रत्येक समस्या सोडवून देईन, जनतेची समर्पित जे समस्या ते सोडून देईन. एका मला अप्पांनी सुद्धा, क्षितिजदादांनी सुद्धा सर्वांच्या समोर आज आश्वासन दिलं. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातील? बघा, मी मागील 6 वर्षापासून जनतेची मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे. विरार पूर्व पश्चिम येथील नागरिक समस्याविषयी मला चांगली जाण आहे. प्रभाग 2 मध्ये मागील 2 वर्षापासून पण मी नारंगी आणि ग्लोबल सिटी परिसरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात समस्या ज्या होत्या त्या बऱ्याचशा सोडवण्याचा प्रयत्न केला. काही सोडवण्याच्या राहिलेल्या आहेत. मी आजी माझी जे नगरसेवक आहेत, कांता पाटीलजी असून द्या, कांता पाटील ताई असून द्या, रंजन पाटीलजी, यांच्या माध्यमातून ज्या प्रलंबित जी समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्यापुढे. त्या व्यतिरिक्त ग्लोबल सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे, त्यामुळे इथल्या समस्या त्या प्रमाणात वाढत आहेत, तर त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. आणि आता महापालिकेत सत्ता, वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी सत्ता आल्यानंतर महापौर आमचाच बसत असल्या कारणाने इकडच्या आम्हाला समस्या सोडवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि तसा आज अप्पांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की मी तुमच्या कोणतीही समस्या असो, माझं कार्यालय उघडं आहे, मी तुमच्या समस्या मी सोडवून देणार. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील बहुजन विकास आघाडीच्या 4ही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. काय कारण असावी? सर्वप्रथम कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून इथे पैशाचा वापर करण्यात आला. मी भारतीय जनता पार्टी मध्ये मागील 6 वर्षापासून होतो, पण इतका पैसा, पाण्यासारखा पैसा ग्राउंड लेवलला, सोसायट्यांना, पदाधिकाऱ्यांना मी कधीच बघितलं नव्हतं वाटताना.
इव्हन इकडे बूथ कमिटी, आमच्या बूथ प्रमुखांचे पण पैसे इकडे खाल्ले जात होते. इकडे हा इतका पैसा वाटला जातोय, तर मी सुद्धा सरप्राईज होतो यावेळेस. त्या व्यतिरिक्त ईव्हीएम 8 ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड. तुम्ही मला सांगा, समर्थ स्कूल, एक्सपर्ट स्कूल, मुंजीबाई मेहता स्कूल, सेंट झेवियर स्कूल, गावात अशा 8 ठिकाणी 8 वेळा ईव्हीएम मध्ये बिघाड. आता कुठले जे मतदार असतात ते मतदार किती वेळ वाट बघणार? 1 तास, तासभर तर नाही वाट बघू शकणार ना. मतदार जे आमच्या हक्काची बहुजन विकास आघाडीची जी वोट बँक होती ती बरेचसे रिटर्न गेले. बरेचसे ते इव्हन फक्त 2 मध्ये नाही झालं, हे 5 मध्येही झालं. आणि तसं बघायला गेलं, ग्लोबल सिटीमध्ये जे पाणी आलं, जे जलोत्सव केला गेला, जनतेमध्ये एक चुकीचा मेसेज गेला की जे पाणी आणलं हे बीजेपीने आणलं. आता तो तथाकथित जो पदाधिकारी होता, ती व्यक्ती बोलते की मी पाणी आणलं. बघा, पाणी आणलं हे अप्पाने आणलं. पाण्याची टाकी कोणी बांधली गेली? अप्पांच्या माध्यमातून टाकी बांधली गेली. डिस्ट्रीब्युशन लाईन अप्पांच्या माध्यमातून टाकल्या गेल्या. अशा काळात फक्त ह्या लोकांनी उद्घाटन केलेली आहेत. पण मेसेज असा गेला, हे ग्लोबल सिटीमध्ये जे 9 मतदार जे आलेले आहेत, नवीन जे मतदार जे आलेले आहेत, त्यांच्यामध्ये मेसेज चुकीचा गेला. त्यामुळे यावेळी मतदान थोडं ग्लोबल अग्रवाल लाईफस्टाईलच्या परिसरात आणि वायके त्यानंतर एक्सपर्ट स्कूल परिसर असो या तिरुपती नगर वगैरे तिकडे त्याच्यामुळे आम्हाला थोडा फटका बसला. आणि त्या व्यतिरिक्त आता खासदार, पालघर लोकसभेचे खासदार हेमंतजी सवरा इकडे शुक्रवार ते गुरुवारपासून, मागील गुरुवारपासून इलेक्शनच्या 1 हप्ता अगोदरपासून 15 तारखेच्या, मला वाटते 10 तारखेपासून इकडे तळ टोकून होते. काही लोकांना भेटत होते, त्यांना कन्व्हिन्स करत होते. इकडची त्यांची जी कार्यकर्त्यांची जी संघटना होती, त्यांची भारतीय जनता पार्टी पूर्ण कोडमडलेली होती. त्याचं कारण म्हणजे बऱ्याच प्रमाणे नाराजी होती. आणि खासदारांनी पण ग्राउंड लेवलला त्यांनी इकडे लक्ष घातलं, त्यामुळे थोडं तर त्यांना फायदा झाला.